नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती अंतर्गत पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीणसाठी पोलीस शिपाई या पदाच्या किती जागा आहेत. ओके मित्रांनो, या जाहिरातीमध्ये तुम्ही पाहू शकता की पोलीस शिपाई आणि पोलीस वाहन चालकसाठी किती जागा आहेत. सर्वप्रथम पाहूया आपण पोलीस शिपाईसाठी. तर टोटल आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, एकूण 81 जागा आहेत. ओके, आता 81 दिल्यात, या 81 पैकी तर महत्त्वाचं काय दिलं बघा. 81 पदांपैकी पोलीस शिपाई बँड्समनचे 8 पदांसहित ह्या आहेत. ओके, खाली आपण पाहणार आहोत कोणत्या याच्यासाठी किती आहेत. आता पाहूया पोलीस शिपाईमधल्या 81 पैकी किती. आता बघा, अनुसूचित जातीसाठी आहेत 10 जागा. या 10 जागांपैकी सर्वसाधारणला आहेत 6, महिलाला 3 आहेत, माजी सैनिकला 1 आहे. नंतर येतो अनुसूचित जमाती, तर 0 आहे. ओके, एकही जागा नाही. विज म्हणजे विमुक्त जाती विमुक्त जमाती गट अ साठी 2 जागा आहेत. या 2 पैकी सर्वसाधारणला 1 आहे, महिलाला 1 आहे. नंतर येतो ब भटक्या जमाती गट ब साठी 2 जागा आहेत. या 2 पैकी सर्वसाधारणला 1 आहे, महिलाला 1 आहे. नंतर येतं क भटक्या जमाती गट क साठी 3 जागा आहेत. या 3 पैकी सर्वसाधारणला 1 आहे, महिलाला 1 आहे, माजी सैनिकला 1 आहे. नंतर येतं ड भटक्या जमाती गट ड साठी 0. विशेष मागास प्रवर्गाला 1 जागा आहे. ओके, ती आहे सर्वसाधारणला. नंतर आहे इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी कॅटेगरीला तर 16 स्टार दिले, म्हणजे 16 पेक्षा जास्त. ओके, असण्याची शक्यता. ओके, सर्वसाधारणला 5 आहेत, महिलाला 5 आहेत, खेळाडूला 1 आहे, प्रकल्पग्रस्ताला 1 आहे, माजी सैनिकला 2, पदवीधर अंशकालीनला 1 आहे, तर गृहरक्षक दलसाठी 1. नंतर आहे SEBC साठी एकूण 8 जागा आहेत. या 8 पैकी सर्वसाधारणला आहेत 5, महिलाला 2 आहेत, तर माजी सैनिकला 1 आहे. नंतर येतो EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी 8 जागा आहेत. या 8 पैकी सर्वसाधारणला आहेत 5, महिलाला 2 आहेत, माजी सैनिकला 1 आहे. नंतर येतं अराखीव म्हणजेच काय, तर ओपन कॅटेगरीला 31 जागा आहेत. या 31 पैकी सर्वसाधारणला आहेत 12, महिलाला 9 येते, खेळाडूला 1 आहे, प्रकल्पग्रस्ताला 1 आहे, माजी सैनिकला 5 आहेत, अंशकालीन पदवीधरला 1 आहे, पोलीस पाल्याला 1 आहे, गृहरक्षक दलसाठी 1 आहेत. ओके, आता मित्रांनो इथे महत्त्वाचं काय दिलं बघा, अनाथसाठी किती. तर महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक 2022 क्रमांक 122-3 नुसार एकूण रिक्त पदांच्या 1% इतकी पदे म्हणजेच 1 पद अनाथ प्रवर्गाकरता राखीव ठेवण्यात आलं. म्हणजे अनाथसाठी किती, 1 पद राखीव आहे. आता बॅट्समनसाठी किती पद होतो की बघा, पोलीस शिपाई पदांमध्ये 8 पदे पोलीस शिपाई बॅट्समनची समाविष्ट आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातीला 1, इतर मागासवर्गीयाला 2, EWS साठी 1, SEBC साठी 1, अराखीवसाठी 3, अशा पद्धतीने 8 पदे हे बॅट्समन पदासाठी आहेत. आता मित्रांनो आपण पाहणार आहोत की पोलीस शिपाई चालक या पदासाठी किती जागा आहेत. पाहू शकता तुम्ही, पोलीस शिपाई चालकसाठी एकूण आहेत मित्रांनो 38 जागा. ओके, येते बघा महत्त्वाचं ठिकाण ठाणे ग्रामीणसाठी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण किती येतं, एकूण 38 जागा आहेत. या 38 पैकी अनुसूचित जातीसाठी आहेत 5 जागा. या 5 पैकी सर्वसाधारणला आहे 3, महिलाला आहे 1, तर माजी सैनिकला 1 आहे. नंतर येतो अनुसूचित जमातीसाठी 3 जागा आहेत. या 3 पैकी सर्वसाधारणला 2, महिलाला 1. नंतर आहे विज म्हणजे विमुक्त जमाती गट अ साठी 1 आहे, ती आहे सर्वसाधारणला. नंतर येतं0 क साठी 1 आहे, ती आहे सर्वसाधारणला. ड भटक्या जमाती गट ड साठी 1 जागा आहे, ती आहे सर्वसाधारणला. नंतर आहे विशेष मागास प्रवर्गाला 0. म्हणजे इतर मागासवर्गीयाला 8 जागा आहेत. या 8 पैकी सर्वसाधारणला 5 आहेत, महिलाला 2 आहेत, माजी सैनिकला 1 आहे. नंतर आहे SEBC साठी 4 जागा आहेत. या 4 पैकी सर्वसाधारणला आहेत 2, महिलाला 1 आहे, माजी सैनिकला 1 आहे. नंतर येतं EWS ओके इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे आदुघ म्हणूया आपण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकसाठी 4 जागा आहेत. या 4 पैकी सर्वसाधारणला 2, महिलाला 1 आहे, माजी सैनिकला 1 आहे. नंतर आहे अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरीला आहेत 11 जागा. या 11 पैकी सर्वसाधारणला 2 आहेत, महिलाला 3 आहेत, खेळाडूला 1 आहे, प्रकल्पग्रस्ताला 1 आहे, माजी सैनिकला 2, अंशकालीन पदवीधरला 1 आहे, गृहरक्षक दलला 1 आहे. अशा पद्धतीने टोटल पोलीस शिपाई ठाण्यासाठी 38 जागा आहेत. तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची जाहिरात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.